नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या शेवटचा गुरुपुष्यामृत योग. काही नाही केलं तरी चालेल, फक्त सकाळी लावा. येते हा एक दिवस. शत्रू घरी येऊन माफी मागेल. नजरदोष, आजारपण, पैशाची कमतरता यातून मुक्तता होईल. सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. स्नान करताना चिमूटभर हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. त्यानंतर भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. भगवान विष्णूंना केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो सकाळी करायचा आहे. एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. त्यानंतर भिजलेली हरभऱ्याची डाळ, गूळ घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अगरबत्ती, फूल, धूप, दीप घ्यायचा आहे. एक पंती घ्यायची आहे. पंतीमध्ये आपल्याला जे आहे तर फुलवात टाकायचे आहे. फुलवात आपल्याला हळद कुंकू लावून लाल पिवळी करून घ्यायची आहे. तूप टाकायचं आहे. त्यानंतर फुलं घ्यायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती घेऊन आपल्याला कुठे जायचं आहे तर केळीच्या झाडापाशी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर हा दिवा लावून पाणी अर्पण करून प्रदक्षिणा मारून आपली इच्छा व्यक्त करायची आहे. आणि जी काही मूळ आहे थोडीशी आपल्याला खांदून जी केळीच्या झाडाची मूळ आहे ती घरी आणून आपल्याला त्याची पूजा करून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये आतल्या साईडने बांधायचे आहे किंवा जिथे जागा असेल तिथे ही मूळ नक्की बांधून ठेवा. असा उपाय उद्या